विलिनीकरणानंतर एनसीपीची धुरा अजितदादांकडे जाणार होती. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा गौप्यस्फोट. शरद पवारांनाही नेतृत्वाचा निर्णय मान्य होता. राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातील लेखात मोठा दावा. विलिनीकरणाबाबतचा लेख काही दिवसांपूर्वीचा. विलिनीकरणावर आता बोलणार नाही, आमच्यासाठी तो विषय संपलाय. झी 24 तासवर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाऊक. आपल्याला अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करायचंय. मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. सुनेत्रा पवारांचं कार्यकर्त्यांना आश्वासन. मंत्रालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातल्या लिपिकाला 35,000ची लाच घेताना अटक. कारवाईनं प्रशासनात खळबळ. माझ्या कार्यालयात झालेलं लाचखोरीचं प्रकरण अत्यंत चुकीचं. लाचखोरीची लिंक माझ्याशी जोडली गेली तर मंत्रिपदाचा राजीनामा देईल. मंत्री नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य. चंद्रपुरातील शिवसेना युबीटीच्या नगरसेवकांना 1 कोटींसह वेगळ्या गोष्टींची ऑफर. मनसेच्या संदीप देशपांडेंचा मोठा दावा. तर दावा खरा ठरल्यास तत्काळ राजीनामा देण्याचं शिवसेना युबीटीचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हेंचं जाहीर आव्हान. मराठवाड्यात 6 महिन्यात 310 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. 731 पैकी 24 अर्ज फेटाळले. जरांगेंच्या आंदोलनाचं फलित काय? चर्चांना उधाण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत भाकरी फिरवण्याच्या तयारीत. झेडपीतील सुमार कामगिरीवर शिंदे नाराज. सूत्रांची माहिती. 3 ते 4 मंत्र्यांचे कान टोचल्याची ही माहिती. धाराशिवमध्ये भाजपला रोखण्यासाठी दोन्ही शिवसेनेची रणनीती. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता. शिवसेना युबीटीचा बिनशर्त पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती. राज्यात कोट्यवधींचा पीक विमा घोटाळा. जळगावात ओसाड जमिनीवर केळी बाग दाखवून 216 कोटींचा विमा लाटण्याचा डाव उघड. सॅटेलाइटच्या मदतीनं कृषी विभागानं केला भंडाफोड. सांगली जिल्हा परिषदेत सत्तेचा तिढा कायम. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या हालचाली. सांगलीत महाविकास आघाडीची राष्ट्रवादी शिंदे सेनेबरोबर नवी आघाडी होण्याची शक्यता. सोलापुरात कांद्याचे दर घसरल्यानं शेतकरी हवालदिल. कांद्याला केवळ 6 ते 8 रुपये किलोचा भाव. सरकारनं कांद्याला अनुदान द्यावं, शेतकऱ्यांची मागणी. आणि बांगलादेशात 20 वर्षांनंतर बीएनपीची सत्ता. बीएनपी आघाडीनं 219 पैकी 211 जागा जिंकल्या. तारिक रहमान पंतप्रधानपदी होणार विराजमान.